आता आपण काही इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅल्व्हनोमीटर. व्हॉट इज अ गॅल्व्हनोमीटर? गॅल्व्हनोमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू डिटेक्ट करंट, डिटेक्ट द प्रेझन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट इन अ सर्किट. म्हणजे ह्या इकडे आपण सर्किटला ते जोडलं ना का इलेक्ट्रिक करंट आहे किंवा नाही त्या सर्किटमध्ये, ते ह्या काट्यामुळे इंडिकेट होतं. जर तो काटा असेल, हा जो काटा आहे गॅल्व्हनोमीटरचा, तो सरळ असेल तर त्या सर्किटमध्ये करंट नाही. आणि तो काटा ह्या बाजूला फिरला की करंटची डायरेक्शन ही आहे, आणि दुसऱ्या बाजूला फिरला की करंटची डायरेक्शन ती आहे. तर काट्याला पॉइंटर म्हणतात. If the current in the circuit is zero, the galvanometer will show zero or no deflection. The deflection is on either side of zero mark depending on direction of the current. म्हणजे ज्या बाजूला डिफ्लेक्शन होतं ना त्या डायरेक्शननी करंट जातोय. आता ह्याच्यामध्ये ती इलेक्ट्रिक मोटर असते आणि एक हेअर स्प्रिंग असते, ज्यामुळे तो काटा व्यवस्थित मॅनेज केला जातो. तो पॉइंटर नीट मॅनेज केला जातो. म्हणून इकडे लिहिलंय, इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल दॅट अ करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस फोर्स. म्हणजे मोटरचं प्रिन्सिपल आहे त्याच्यावरच गॅल्व्हनोमीटर बेस्ड आहे, कारण गॅल्व्हनोमीटर मध्येच मोटर आहे. ओके. आता ही उरलेली 3 इन्स्ट्रुमेंट्स बघूया. हे ॲमीटर आहे. हे फक्त करंटचं मेजरमेंट सांगतं. सर्किटला लावलं की करंट किती आहे आणि 1 ॲम्प आहे, 2 ॲम्प आहे वगैरे तेवढं सांगतं. ॲमीटर मेजर्स द करंट. इट डज नॉट शो डायरेक्शन ऑफ द करंट. नंतर हे आहे व्होल्ट मीटर. इकडे बघा मध्ये व्ही लिहिलेलं आहे. तर ते त्या सर्किटमध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स आहे, व्होल्टेज आहे, ते इंडिकेट करतं. व्होल्ट मीटर मेजर्स द व्होल्टेज इन द सर्किट. हे आहे ओहम मीटर. त्या सर्किटमध्ये किती रेझिस्टन्स आहे ते हा मेजर करतो. ओहम मीटर मेजर्स रेझिस्टन्स इन द सर्किट. आता एक मायकेल फॅरेडे नावाचे शास्त्रज्ञ होते. त्यांनी काय शोधून काढलं माहितीये की मॅग्नेटिझम इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो. दॅट Michael Faraday discovered that electricity can be produced without battery. बॅटरी शिवाय इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करता येते बाय सिम्पली चेंजिंग द मॅग्नेटिक फील्ड. तर त्याच्यासाठी त्यांनी हा एक्सपेरिमेंट केला. तर त्या एक्सपेरिमेंटमध्ये काय, अशी 2 बार्स आहेत, त्याच्यावर कॉपर वायर अशी लटकली आहे आणि ती गॅल्व्हनोमीटरला लावली आहे. आणि आपल्याला माहिती आहे गॅल्व्हनोमीटर काय करतं, करंट आहे की नाही शोधतं आणि करंटची डायरेक्शन शोधतं. बरोबर. तर आता ह्या दोघांच्या खाली त्यांनी एक बार मॅग्नेट ठेवलंय. नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल काही झालं. हां, तर हे जेव्हा सगळे हे तिन्ही गोष्टी स्थिर असतात तेव्हा गॅल्व्हनोमीटरचा काटा शून्यावर असतो, म्हणजे काहीही करंट नसतं. पण जर ही कॉपर वायर हलवली, ए पासून बी ला गेली ना, तर हा काटा हलायला लागतो. म्हणजे काय, कॉपर वायर हलवल्यामुळे हे मॅग्नेटचं जे फील्ड होतं ते डिस्टर्ब झालं आणि इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला. ही पहिली गोष्ट. दुसरं काय केलं, कॉपर वायर स्थिर ठेवली आणि मग मॅग्नेट हलवलं. तर मॅग्नेट हलवल्यावर पण काय झालं, मॅग्नेटिक फील्ड डिस्टर्ब झालं आणि त्यामुळे ह्या वायरमधून पुन्हा करंट गेला आणि नेटिल डिफ्लेक्ट झाली. म्हणजे थोडक्यात काय, जर मॅग्नेटिक फील्ड डिस्टर्ब झालं, हल्लं, तर ते शेजारी असलेल्या कंडक्टरमध्ये, कॉपर वायर हा कंडक्टर आहे, त्याच्यामध्ये करंट निर्माण करतं. ओके. तर हेच आपण वाचूया. इन गॅल्व्हनोमीटर द पॉइंटर डिफ्लेक्ट्स ऑन बोथ साइड्स ऑफ द झिरो मार्क डिपेंडिंग ऑन डायरेक्शन ऑफ द करंट. ह्याच्यामध्ये गॅल्व्हनोमीटरमध्ये दोन्हीकडे पॉइंटर डिफ्लेक्ट होतो जर करंट असेल तर, आणि डायरेक्शन ऑफ द करंट दाखवतो. तर इकडे काय एक्सपेरिमेंट मध्ये केलंय, कीप द बार मॅग्नेट इरेक्ट म्हणजे उभं, इन सच अ वे दॅट इट्स नॉर्थ ऑर साऊथ पोल इज जस्ट बिलो द कॉपर वायर. म्हणजे त्याचा नॉर्थ किंवा साऊथ पोल कॉपर वायरच्या जस्ट खाली आहे ना. इफ द वायर इज केप्ट मुव्हिंग फ्रॉम ए टू बी. आता ही वायर तुम्ही हलवायला लागलेत ए पासून बी वर, द पॉइंटर ऑफ द गॅल्व्हनोमीटर गेट्स डिफ्लेक्टेड. गॅल्व्हनोमीटरचा पॉइंटर डिफ्लेक्ट होतो, म्हणजे काय झालं, करंट पास झालं.
This is called Faraday's electromagnetic induction. Now, move the magnet keeping the wire fixed. म्हणजे आता वायर हलवू नका, पण मॅग्नेट हलवा. पुन्हा गॅल्व्हनोमीटरचा पॉइंटर गेट डिफ्लेक्टेड. म्हणजे पुन्हा करंट प्रोड्यूस झालंय. So Michael Faraday discovered that electricity can be produced without a battery simply by changing the magnetic field. म्हणजे फक्त मॅग्नेटिक फील्ड असं तुम्ही कंडक्टरच्या आजूबाजूचं बदलत हलवलं तर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. पण फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन त्याचं डेफिनेशन काय? Whenever the magnetic field around a conductor or coil changes, an electric current is induced or produced in the conductor. Faraday's electromagnetic induction, when the number of magnetic lines of force passing through the coil changes, an electric current is induced in the coil. दोन्ही गोष्टी आपण लिहू शकतो फॅरेडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन और फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या संदर्भात. ओके, तर दोन्ही डेफिनेशन तुम्ही पाठ करायचे आहेत. आणि ह्याचा अर्थ काय की मॅग्नेटमुळे इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस झालेला आहे. म्हणजे हलवतो जेव्हा मॅग्नेटिक फील्ड आपण एखाद्या कंडक्टरच्या बाजूचं, कॉइलच्या किंवा वायरच्या बाजूचं, तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं की त्याच्या मॅग्नेटिक फील्ड डिस्टर्ब होतं. आणि मॅग्नेटिक फील्ड जेव्हा जेव्हा डिस्टर्ब होतं तेव्हा तेव्हा करंट प्रोड्यूस होतो. मॅग्नेटमुळे वायरवर परिणाम झाला, त्याचप्रमाणे बार मॅग्नेटच्या ऐवजीकडे जर सोलोनॉइड असेल तर तुम्हाला माहिती आहे सोलोनॉइडला तुम्ही इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली, करंट प्रोव्हाइड केला का ते पण बार मॅग्नेट सारखंच बिहेव करायला लागतं. तर आता ह्या सोलोनॉइडच्या शेजारी जर कॉईल आणली, आणखीन कॉईलला जर आपण गॅल्व्हनोमीटर लावला तर काय होतं त्या संबंधात हा एक्सपेरिमेंट आहे. अ बॅटरी इज कनेक्टेड टू द सोलोनॉइड कॉईल. वेन द स्विच इज ऑन, इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू द सोलोनॉइड. स्विच ऑन झाल्यावर काय होतं, इलेक्ट्रिक करंट सोलोनॉइडमधून फ्लो होतो. द करंट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड द सोलोनॉइड. आणि त्यामुळे काय ह्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं. नंतर काय मग सेकंड कॉईल घेतली. A second coil is connected to a galvanometer to detect any induced current. तर आता ही दुसरी कॉईल घेतली आहे आणि गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट केली आहे ह्याच्यामध्ये करंट आहे की नाही बघण्यासाठी. ऑब्झर्वेशन. ॲट दिस मुवमेंट द गॅल्व्हनोमीटर शोज ओनली अ मोमेंटरी डिफ्लेक्शन. तर जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये असा करंट पास केलाय आणि हे मॅग्नेट झालेलं आहे आणि त्याच्या शेजारी ही कॉईल आणून उभी करता गॅल्व्हनोमीटरला लावलेली, तेव्हा अगदी क्षणभर एक डिफ्लेक्शन येतं. म्हणजे क्षणभर एक करंट प्रोड्यूस होतो आणि जातो. कशामुळे? तर ह्या इकडे जेव्हा ह्या कॉईल सोलोनॉइड मधून करंट पास होतो तेव्हा ह्याचं मॅग्नेट झालेलं असतं आणि ते मॅग्नेटिक फील्ड जे असतं ते जरासं कट होतं आणि कट होतं क्षणभर तो करंट इंड्यूस होतो आणि ते थांबतं. When the current is switched on, the magnetic field around the solenoid changes from 0 to maximum. Changing magnetic field cuts the nearby coil and induces current in it. तर आता हे जेव्हा मॅग्नेटिक फील्ड तयार होत असतं तेव्हा ते जरा कट होतं, आणखीन क्षणभर करंट इंड्यूस होतं. ही पहिली स्टेप. नंतर आपण काय करतो, आयदर आपण ही कॉईल मूव्ह करतो किंवा हे सोलोनॉइड मूव्ह करतो. आणि जेव्हा हे करायला लागतो तेव्हा आपल्याला हा गॅल्व्हनोमीटरचा काटा सारखा हलताना दिसतो. मूव्हिंग कॉईल और सोलोनॉइड. द कॉईल अँड सोलोनॉइड आर मूव्ड टुवर्ड्स और अवे फ्रॉम इच अदर. द मॅग्नेटिक फील्ड पासिंग थ्रू द कॉईल चेंजेस कंटिन्युअसली. त्यामुळे ह्या सोलोनॉइड मुळे झालेलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे जे कॉईलच्या थ्रू पास होतं, इकडे बी आहे ते मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ह्या सगळ्या ॲरोज आहेत, हे सगळं मॅग्नेटिक फील्ड आहे.
ते सारखं बदलतंय. ऑब्झर्वेशन, गॅल्व्हनोमीटर अगेन शोज अ डिफ्लेक्शन. ह्याचं कारण काय आहे की जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे, मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे असं समजा की अनेक मॅग्नेटिक फील्ड लाईन्स होऊन जो तयार होणारा इफेक्ट आहे ना, त्याला मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतात. रिझन, moving the coil changes the magnetic flux. Magnetic flux is total number of magnetic field lines passing through a surface such as loop or coil through it. Therefore, an induced current is produced. आणि हा जो फ्लक्स आहे, ह्या ज्या सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत ह्या सारख्या चेंज होत आहेत, त्यामुळे इकडे करंट इंड्यूस होत आहे. आता व्हेन द कॉईल अँड सोलोनॉइड आर केप्ट स्टेशनरी, मग ते असे स्टेशनरी ठेवले म्हणजे आता हलवले नाही. द करंट इन द सोलोनॉइड इज कॉन्स्टंट. मग काय होतं, ह्या सोलोनॉइड मधला करंट कॉन्स्टंट होतो, मॅग्नेटिक फील्ड पण कॉन्स्टंट होतं. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड बदलत नाही. आणि मॅग्नेटिक फील्ड बदललं नाही तर काय होतं, करंट निघून जातो. द गॅल्व्हनोमीटर शोज नो डिफ्लेक्शन. रिझन, सिन्स देर इज नो चेंज इन द मॅग्नेटिक फील्ड, नो करंट इज इंड्यूस. म्हणजे तिकडे करंट तयार होत नाही, तो इंड्यूस होत नाही किंवा प्रोड्यूस होत नाही. तर ह्यावर बेस्ड फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन आहे. If a current is switched on or off in the solenoid coil, a current is induced in the coil. म्हणजे तुम्ही ऑन आणि ऑफ केलं तर क्षणभर करंट इंड्यूस होतो कॉइलमध्ये, कारण मॅग्नेटिक फील्ड बदललं की करंट इंड्यूस होतो. Such induction is also observed when the current in the solenoid coil is increased or decreased. आता करंट solenoid coil मधला वाढवला किंवा कमी केला ना तरी मॅग्नेटिक फील्ड बदलतं आणि त्यामुळे सुद्धा कॉइलमध्ये करंट इंड्यूस होतो. Current is induced in the coil when it is moved aside from front of solenoid. तर आता इकडे हलवली ना ही कॉईल आणि सोलोनॉइड कॉईलमध्ये जर करंट असेल आणि मॅग्नेटिक फील्ड निर्माण झालेलं असेल आणि ते कॉईल हलवल्यामुळे चेंज झालं तरी करंट इंड्यूस होतो. From these experiments, it is understood that whenever number of magnetic lines of force passing through the coil changes, current is induced in the coil. म्हणजे ह्याच्यावरून काय कळतं, तो जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे किंवा नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत ज्या कॉईलमधून जाणाऱ्या बदलल्या की करंट इंड्यूस होतो कॉईलमध्ये. दिस इज नोन ॲज फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. The current produced in the coil is called induced current. तर तो जो कॉइलमध्ये करंट प्रोड्यूस होतो त्याला इंड्युस्ड करंट असं म्हणतात. फ्लेमिंग्स राईट हँड रूल. स्ट्रेच द थंब, द इंडेक्स फिंगर अँड द मिडल फिंगर इन सच अ वे दॅट दे विल बी परपेंडिक्युलर टू इच अदर. इकडे दाखवल्याप्रमाणे उजव्या हाताची तुम्ही बोटं ठेवा. हा आता राईट हँड रूल आहे. इकडे असं बोट ठेवल्यावर ही जी थंब अंगठ्याची डायरेक्शन आहे ना ती मोशन ऑफ कंडक्टर दाखवते. नंतर इंडेक्स फिंगर आहे म्हणजे पहिलं बोट आहे ते मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन दाखवतं आणि मधलं बोट आहे ते डायरेक्शन ऑफ द इंड्युस्ड करंट दाखवतं. त्याला आपण मो म्हटलं, मॅग्नेटिक फील्डला बी म्हटलं, करंटला आय म्हटलं तर लक्षात कसं ठेवायचं, मो बी. In this position, thumb indicates the motion, the direction of motion of the conductor, the index finger, the direction of the magnetic field, the middle finger shows direction of the induced current. This rule is known as Fleming's right hand rule. हे बघा, अशा रीतीने जर अपवर्ड मोशन असेल, ही डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड असेल तर करंट असा असतो. आणि जर डाऊनवर्ड असेल मोशन आणि मॅग्नेटिक फील्ड असं असेल तर करंट हा असा येतो. तर ह्या इथे काय आहे की कंडक्टर मूव्ह होतोय मॅग्नेटिक फील्ड मध्ये, तर त्यामुळे करंट इंड्यूस होतं. त्याची ही डायरेक्शन आपल्याला मधल्या बोटाने मिळते. दॅट इज
फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आता आपण डायरेक्ट करंट म्हणजे काय बघूया. अ करंट इज कॉल्ड डायरेक्ट करंट इफ इट फ्लोज इन ओनली वन डायरेक्शन. एका डायरेक्शनमध्ये फ्लो होणाऱ्या करंटला डायरेक्ट करंट म्हणतात. मग त्याची मॅग्निट्यूड कमी जास्त झाली ना तरी तो डायरेक्ट करंट असतो. म्हणजे इकडे तुम्ही बघितलं तर ह्याची मॅग्निट्यूड वाढतीये, नंतर काही वेळाने ती स्टेबल होतीये, मग काही वेळाने ती कमी होतीये. तर असं झालं तरी हरकत नाही ॲज लॉंग ॲज एकच डायरेक्शन आहे त्या करंटची. व्हॅल्यू ऑफ द करंट मे चेंज बट द डायरेक्शन डज नॉट. तर आता ऑल्टरनेटिंग करंट म्हणजे काय या फिगरकडे बघूया. पहिल्यांदा त्याची व्हॅल्यू 1 अँपियर आहे, म्हणजे तो एका पॉझिटिव्ह डायरेक्शनने चाललेला 1 अँपियर आहे. नंतर काही वेळाने त्याची व्हॅल्यू -1 अँपियर झाली, म्हणजे तो विरुद्ध डायरेक्शनने जायला लागला. पुन्हा वरती जातो, पुन्हा खाली येतो. ह्याला ऑसिलेटरी असं म्हणतात. आणि ही जी एक आहे त्याला एक सायकल असं म्हणतात. आणि सायकलचं युनिट आहे हर्ट्स. फार लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण ऑल्टरनेटिंग करंट असा जातो, म्हणजे सारखी त्याची दिशा बदलत असते. पॉझिटिव्ह नेगेटिव्ह करत जात असतो. द करंट दॅट चेंजेस इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आफ्टर इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम इज कॉल्ड ऑल्टरनेटिव्ह करंट. ऑल्टरनेटिंग करंट इज ऑसिलेटरी, म्हणजे आपण AC करंट म्हणतो. In India, in the power station generating electricity, one cycle changes in second is called as frequency of AC. म्हणजे ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती हर्ट्समध्ये मोजतात. 50 सायकल्स पर सेकंडच्या फ्रिक्वेन्सीनी त्याला जनरेट करतात. ओके. When the electric power is transmitted over long distance, it is beneficial to have it in AC form as it results into minimum power loss during transmission. तर आता ऑल्टरनेटिंग करंटचं काय महत्त्व आहे का, इलेक्ट्रिसिटी स्टेशनमध्ये काय होतं की त्यांना खूप दूरवर इलेक्ट्रिसिटी पाठवायची असते आणि दूरवर इलेक्ट्रिसिटी पाठवत असताना त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक पॉवरचा लॉस होऊ शकतो. पण तुम्ही जर ऑल्टरनेटिंग करंट वापरलात ना, तर ऑल्टरनेटिंग करंटच्या थ्रू इलेक्ट्रिसिटी पाठवलीत ना तर करंटचा लॉस कमी होतो. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. 2 गोष्टी, डायरेक्ट करंट आणि ऑल्टरनेटिंग करंट. डायरेक्ट करंटमध्ये दिशा सेम असते करंटची, ऑल्टरनेटिंग करंटमध्ये दिशा सारखी बदलत असते.